गॅसची टाकी नवऱ्याच्या डोक्यावर, पराठ्याचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, सडाचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, धिलप्याचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, बाजाराची पिशी त्याच्याच हातात, बोट तुटले तरी दिवाळीला माहेराला गेल्यावर म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही, त्याला फुकून दी. दळणाचा डबा त्याच्याच डोक्यावर, किती काम आहे त्याच्या पाठीमाग, तरी पण थोडंसं दुःख सहन करण्याची क्षमता नाही. किती दुःख असेल. ब्रह्मांडाचा मालक ज्याचा पुत्र आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हमता मग कोठे. एवढी सत्ता ज्याच्या ताब्यात तो पुत्र आहे, बाप किती अधिकारी असेल. आणि त्याच्या बापाला गळ्यात बेड्या, कमरेत बेड्या, पायात बेड्या, किती परिस्थिती. आणि समोर रक्ताच्या नात्याचं नैतिक किती मोठं दुःख आहे. आपटून मारलेले लेकरं तरी दुःख सांगितलंच नाही. शहाणी माणसं मूर्खापाशी रडत नसतात. शहाणी माणसं दुःख हे दुःख निवारण करणाऱ्याला सांगावा. जी माणसं आपलं दुःख ऐकून 6 नळ्यानं पेरीत आहेत का, अशा भंगिऱ्याला दुःख सांगायचं नाही. बायकाला लय नाद असतो मुळू रडायचा. शेजारी आली की काय काकू फारच आमच्या आत्याने त्रास द्याला. वछे तू आशाबाई पशी रडीस, तिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात. मग जिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात, 2 फुकून देऊन मारल्यात, अशा पांचट बाईला तू दुःख सांगायली काय? तू दुःख नीट करीन ती. दुःख संतांना सांगितलं पाहिजे तर आपलं दुःख निवारण. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देवा सांगू सुख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. आपली हिम्मत असेल तर देवाला दुःख सांगा, संतांना दुःख सांगा, ते निवारण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. माणसाला दुःख सांगून काय होते? जगात असा एखादा माणूस आहे का? शिंदे पाटील त्याला दुःख नाही. जगी सर्व ऐसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. एका सात्विक व्यक्तीचं वाक्य आहे. प्रत्येक जणाला काही ना काही दुःख आहे. मग दुःख निवारण करण्याची ताकद माणसात असती तर स्वतःचे दुःख माणसाने दूर केले असते. नाही आपल्यात ताकद. डॉक्टर मध्ये सुद्धा नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा, त्याच्याकडे सुद्धा नाही. आबाती ताकद नाही. फक्त देव आणि संत हे आपलं. देवाच्याही पेक्षा संतांकडं, देवाकडे दुःख सांगितल्याच्या नंतर एखाद्या वेळेस देवही संतांकडे आपली व्यथा मांडतोय. त्याचे दुःख निवारण करण्याची संतात ताकद आहे. देवाकडे सुद्धा सुख नव्हतं. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. एवढे मोठे अधिकारी संत आहेत, सांगा त्यांना दुःख. वसुदेव अधिकारी होते. दुःख पचवण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला ज्ञानी म्हणतात. असा ज्ञानी पिता असताना त्याला सोडून जगाचा बाप यशोदेकडे नंदाकडे राहतो. यालाही नवलच म्हणावं लागेल. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कुडे. पुढे सांगले पृथ्वी जेने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. लक्षात घ्या, एका माणसाच्या पिशवीत 5 लाख रुपये येतं. महाराज तुमच्यासारख्याला भूक लागल्यावर बस स्टँडला केळं खाता येतात का? भूक तर लागली, खाईन नाही एखादा, तिथंच सोलीन, तिथंच सालटे टाकीन. त्या सालट्याहून 2-4 लोक पडतेन, कारण त्याला ओळखीतच कोण. तुम्हाला जरी नाही ओळखीलं तर तुमच्या पोशाखाला ओळखीतील. गोपीचंद लावलेला आहे, टोपी आहे, पांढरे शुभ्र कपडे आहेत, गळ्यात तुळशीची माळ आहे. आणि शोभत काय या माणसाला बस स्टँडवर केळं खाला? काय याच्या पोटात बरम्या नांदायला? हे यायचा शब्द आहे बरं. पोरग म्हणलं माय भूक लागली, काय तो ह्या पोटात बरम्या? या काही शास्त्रातला नाही, हे यांचा शब्द आहे, आपल्या मराठवाड्यातला प्रसिद्ध शब्द आहे. मग नाही करतायत. पण तुम्हाला किती वेळेला भाकरी द्यायची हे त्याच्या हातात आहे बरं का. एक पुरावा दुसरा सांगतो बापू. मी लहानपणी कोणाची विहीर फोडायला लागल्यावर पाहायला जात होतो. नाद आहे पहिल्यापासून शेतीचा, आणि असावा काळ्या माईचा नाद माणसाला. हो, 5 क्विंटल सोनं 5 क्विंटल चांदी असली तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नसते. त्याच्या बळावर दुसऱ्याच्या नाकात काड्या नाही घातल्या पाहिजे. शेतीवर प्रेम केलंच पाहिजे. जगातला किती जरी मोठा असेल
तर पवित्र शेतकऱ्याच्या रक्ताच्या घामातून निर्माण झालेला मोतीच खाण्याची ताकद विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीत आहे. बाकीचं खाऊ शकत नाही. बंगलावर बंगलं टेकून 10-5 बंगले बांधताल पण पोट नाही भरणार त्याने. नाही, त्याच्यासाठी त्या पैशाची धान्याची विकत घ्यावं लागेल. असो, विहीर बघायला जायचो. मग त्यावेळेला हे ब्लास्टिंगचे नव्हते ट्रॅक्टर, त्यावेळेला ते बार घ्यायचे पहारीनं. ठराविक लोक असायचे त्यांना तो बार कोरता येत होता. लोखंडाच्या पळ्या असायच्या मधलं काढायला. पळ्यालाही शहाणपणा करतात कुठं पण. हो, काही काही माणसं पळ्याच्या अवताराचे असतात. ह्या बैठकीत तिथं घुसतेन, त्या बैठकीतला चहा पितेन, इथलं दूध पितेन आणि 7-8 बैठकीत जाऊन पेटतेन. त्या माणसाला पळी नाही तर चाटू म्हणायचं, विठाला विठाला विठाला. आणि त्याच्यामध्ये ती दारू टाकायची, ती बत्ती लावायची. दारू म्हणजे ही नाही बरं का, त्याला कोळशे लागतात लोखंडीच्या झाडाचे. कळणार नाही जिनच्या पॅन्टीवाल्याला लोखंडीचं झाड कोणतं असतंय. ते आराटीचं असते. हे फक्त जुन्या बापदादालाच माहिती आहे. म्हणून ज्याला हे कळतंय त्या म्हाताऱ्याला सांभाळा. हजारो सप्ते केल्याचं पुण्य तरुणांना प्राप्त होईल. विठाला विठाला शेवटी वाळू टाकत असतात नदीची. मग ते बार ठासायचा, त्याला बाजूला काळ्या मातीचं आळं करायचं, ती बत्ती भिजू नये. त्याला वरी डोळ्या असायच्या आणि मग तो माणूस पेटवायचा आणि तो सरसर वर यायचा. कितीतरी मेले पण शिंदे काका मेले पण. याच्यात लोक बऱ्यापैकी पोटासाठी काम करणारी माणसं मेली कितीतरी. पण त्याच्यामधून मोठमोठाली दगडं निघायची. पृथ्वी जेने तृप्त केली शिंदे सर. तो टोळ निघायचा दत्ताबाबा. तो टोळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात बेंडूक निघायचा. आहे का पुरावा? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. क्या बात आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. दयामुखी तारा कोण घाली तया मुखी तारा कोण घाली. कारे नाठवीची कृपाळू देवाची. कारे नाठवीची कृपाळू देवाची. दयामुखी तारा कोण घाली. दयामुखी तारा कोण घाली. कारे नाठवीची कृपाळू देवासी. कृपाळू देवासी. काय मालकाचा गोडपुरा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू तयामुखी चारा. ही पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. किती खोल येतो दगड भले मामा, किती खोल आहे, किती खोल येतो. मग एवढ्या मोठ्या 100, 70, 80 फूट खोल असणाऱ्या पाषाणाच्या दगडात छिद्र नाही त्या दगडाला, अछिद्र दगड आहे. आणि त्याच्यामध्ये जगाचा मालक त्याला चारा घालतोय. पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद. याच्या पलीकडे सांगतो, तुमच्यापैकी बऱ्यापैकी बागायती आहेत. धरणापासून बऱ्यापैकी तुम्ही मोठी माणसं आहेत. आमच्यापेक्षा तरी 30-35 वर्ष मोठे आहेत. आता काय नाही, आमच्याकडे बैल पण खाली तोंड लाईत नाहीत, सारे कुचलच असतील. तुमचा काय मोठा वाडा पोकळ वसा वारा जाई बसा बसा. मोठी माणसं आहेत तुम्ही. म्हणजे तुमचा विरोध करतो असं नाही, काय ताण नाही. किती मोठे व्हा. आमच्याकडच्या पोरी तुमच्याकडे देऊ संपत्त्या आमच्याच पोरीच्या ताब्यात येणार आहेत. विठाला विठाला विठाला. माणसानं दुसऱ्याच्या संपत्तीला पाहिल्यावर जळलं नाही पाहिजे. त्या संपत्तीवर आपलं वर्चस्व कसं होईल असं डोकं लावलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. मोठी माणसं बागायती माणसं आहेत तुम्ही, चांगली माणसं आहेत. पण तुमच्या बागायताला 15 दिवस जर पाणी नाही दिलं तर ते बागायत वाळून जाते. पण जमिनीपासून 200 फूट डोंगरावर चैत्र महिन्यात सुद्धा बोरीला पाली फुटती. फुटती तरुवार उष्ण काळ मासी. 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 दयाची जीवना कोण घाली. दयाची जीवना कोण घाली. अरे नाथवी
कृपाळू देवासी अरे नाथवीची कृपाळू देवाची तयारी जीवना तयारी जीवना नाथवीची कृपाळू देवा नाथवीची कृपाळू देवा हा उष्ण काळ माशी फुटती तरुवर किंवा फुटती तरुवर उष्ण काळ माशी जीवन कोण घाली 200 फूट डोंगर गेलंय कोणी झारी घेऊन आबा नाही गेलं ही ताकद कोणाची आहे ही पंढरपुरातल्या मालकाची एक दुसरा पुरावा सांगतो काष्टा भययनि व्याप्त सुधे पाषाण भययनि सकल स्थिता वायुर सुवेग सकल स्थितम धरणिर्गर्भा जायन्ते पुनित फलायन जठरानलो तृप्तावस भय जायन्ते जगदानंदम कंदपतयम पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा नैवम गिरगावकर लिखितम मी नाही लिहिलं आणि मी लिहिलेलं पपेची माय ऐकायची नाही तुम्ही कसं ऐकता पपेची माय म्हणजे माझी मंडळी ती ऐकायची नाही तुम्ही कसं मान्य करता आकाशात एक पक्षी आहे तो पक्षी 7.5 महिने खाली उतरत नाही 7.5 महिने खाली उतरत नाही कसा जगत असेल तो आकाशात असा एक पक्षी आहे तो खालचं पाणी पित नाही चातकायत निर्भरयो प्रपटले शित्यांबरायाम नैवाम धरणी गर्भास्पर्शयम जलम ओखदब जायते ओखद म्हणजे औषधापुरतं पण खालचं पाणी पित नाही दत्ता बाबा ते काय ताकद असेल हो त्याची कोणाची कृपा आहे त्याची कृपा आहे त्याची कृपा आहे धरणी गर्भात काही जीव आहेत काही पाषाणात जीव आहेत काही आकाशात जीव आहेत असे काही जीव आहेत या सगळ्यांना जीव घालायची ताकद ज्याच्यात आहे आणि तो यशोदेच्या हाताने जेवायला लागलाय त्याशी यशोदा भोजन घाली याला सुद्धा नवलच म्हणता येईल विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती हे मंडप उभा करण्यासाठी याला खांब दिलेत लोखंडाचे असतील लाकडाचे असतील हे सगळे लोखंडाचे आहेत याच्यातले 2-4 काड्या हे खाली पडत आहे पण ह्या मंडपाला कोणाचं डोकं असेल आपण बसलो हे मंडप आहेत घरं आहेत हे सिमेंटाचे डोंगर आहेत मोठमोठाले बंगले आहेत माळदं आहेत जोडण्या आहेत ह्या जमिनीवर आहेत पण हिला कोणाचं डोकं असेल त्याचं डोकं आहे त्याचं डोकं ह्या विश्वाला कडेवर घ्यायची ताकद त्याची आहे खालचे 7 वरचे 7 त्याच्यावरचे 14 आणि त्याच्यावरचे 21 खालचे 7 आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ त्याच्यावरचे 7 सिंहदीप कौशदीप शाल्वदीप पलवंगदीप बस झाले इतके बाकीचे घरी गेले वाचा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला बेताडासारखे वरचे 7 त्याच्यावर 14 भुवन 21 स्वर्ग दत्त बाबा हे सगळे कोणाच्याकडे वेत त्यानं जरा असं केलं की सगळं हलत मग विश्वाला कडेवर घ्यायची ताकद ज्याच्या आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला ते नवलच म्हणावं लागेल की नाही नवल केवडे शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी आपल्या संस्कृतीमध्ये एक जन बायको केली तो संन्याशाच्या ब्रह्मचार्याच्या यादीत येत नाही करता जरी चूक केली तर लोकांच्या नजरेत तू ठरशील पण पंढरपुरातल्या मालकाच्या नजरेत तू तर मात्र हरामखोरच विठाला विठाला कारण बाकीच्या सगळ्या पेपरात कॉफ्या चालत्यान ओळख असल्यावर पण वारकरी संप्रदायात कॉफी चलत नाही आहे का पुरावा येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार दानाची अंतर पांडुरंगा दानसी अंतर दानाची
येथे नाही खोटा चालत, जानशी अंतर. त्याला सगळं कळतंय. मुंगी के पाँव में घुंघरू बाजे, वही अल्लाह सुनता है. त्याचे डोळे आणि कान किती तीक्ष्ण आहेत. मुंगीचा पाऊल किती मोठा असेल गुरुजी, बारीकसा. सूक्ष्मदर्शकाखालीच पाहावं लागन मुंगीचा पाय. आणि मुंगीच्या पायातलं घुंगरू, आणि घुंगरू तसं वाजत नाही, त्याच्यात लोलक नाही तो मणी. घंट्याला लोलक म्हणतात, आणि घुंगराच्या मधात असतो त्याला अण्णा, जोट्या अण्णा मणी म्हणतात. मग पायच जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा तर त्या पायाला घुंगरू केवढं बांधा, आणि त्या घुंगरातला मणी किती मोठा असेल, त्याचा आवाज कसा निघत असेल, ते पंढरपुरातल्याला कळतोय. आपण चुका केलेल्या कळत नाहीत का? जाऊ दे, कशाला इचकायचं. दुसऱ्याची धुणे जास्त धुत बसल्यावर कालांतरानं बायकोची साडी धुवायची वेळ येत असते. म्हणून शक्यतो दुसऱ्याचे कपडे नाही धुतले पाहिजे माणसानं. आपलं आपलं बघायचं, कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. पण चूक करणारा माणूस ब्रह्मचार्याच्या संन्यासाच्या यादीत येऊ शकत नाही. लोकांच्या डोळ्यात माती टाकील, देवाच्या डोळ्यात टाकता येत नसती. ते लय देवचतुर देवचतुर, जाणोनी अंतर वर्त तसे, त्याच्यासारखा चतुर कोण नाही. असो, पण लग्न केलेल्या माणसाला संन्यासाच्या यादीत येता येत नाही. आणि कालांतरानं प्रपंचाचा त्याग करून जर संन्यास घेतला तर ब्रह्मचारी होता येते, पण बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. पुराणाचा पुरावा सांगतोय, हे काय मी माझ्या घरचं सांगत नाही, आमच्या आज्या पंजाने लिहिलेलं नाही, योगी ऋषी मुनींचं वाक्य आहे ते. मग बाल ब्रह्मचारी राहण्यासाठी शक्यतो यांची सावली पण पडू द्यायची नाही. तुला राग आला असन दाद्या, पण ज्याला मोठं व्हायचं का त्यानं यायच्या लांब राहा. मग राजकारणात मोठं व्हायचं असेल तरी यायच्या लांब राहा, व्यापारात मोठं व्हायचं असेल तरी यांच्या लांब राहा. 637 ट्रक गेले एका व्यापाऱ्याचे, बोल्ट पण नाही राहिला. शेवटी ते दुसऱ्याच्या टरकायला गिरीज भरीत आहे आता. हो, बाईच्या नादामुळं चुकीचं काम केलं त्यानं. 624 ट्रक मी डोळ्यानं पाहिला तो माणूस. आता गिरीज भरते. आमच्या गाडीला एके दिवशी गिरीज भरलो. हो, तर मी म्हणलो कोण आहेत, काय नाही म्हणलं, असे टाटाचे 624 ट्रक होते माझ्याकडे. मग कस काय त्यानं डायरीतला फोटो दाखिला, इच्छामुळं चट गेले म्हणला. हो, आणि आता बापानं करून दिली, तिच्यासाठी गिरीज भरून तिला जगितोय, ट्रकला गिरीज भरितोय. म्हणून तुला राग येऊ देऊ नको. मी कोणाला कॅमेरे लावू देतो, आमचे लोक बरेच लावू देणार. मला काय वाटत नाही, आपल्या हौदात पाणी येतं रग प्या. ज्या दिवशी आमचं संपल त्या दिवशी मी निघालो तुरी कापायला. विठाला विठाला प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर आपली स्वतःची पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीला माय जो कोणी म्हणत असेल तो जगातला एक नंबरचा आहे. मोठं व्हायचं असेल तर संप्रदाय त्या का तिळा इतकं पाप जमत नाही, तिळा इतकं अद्याप नाही. नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा परिकरिती आघात. मला वाटतंय पैठणच्या मालकांचं वाक्य. हो हो हो, वा. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. हा एक पुरावा आहे, हा एक पुरावा आहे, हा एक पुरावा आहे. हा, दगडाची बाई सुद्धा नाही. एका ब्रह्मचार्याच्या रथाला लाकडाची भावली लावली होती, लाकडाची. जगातला एक नंबरचा ब्रह्मचारी, त्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. काळड्याशिवाय रथात बसलत नाही. म्हणून त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथावर बसत नव्हता, इतका अधिकारी. अहो, निसर्ग बदलायची ताकद होती. इच्छामरणी देखोनी दक्षिणायनाती घोर, भीष्म्या ऐकताची उत्तर, काळासी सारोनिया दुरन स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यमाला उभं केलंय. यमड्या थांब तिथंच. 22.5 दिवस. किती ताकद, फक्त ब्रह्मचर्याच्या तेजाची ताकद होती, एवढी मोठी ताकद होती. विढाला विढाला मग थोडीशी चूक केली तर ब्रह्मचर्य आणि संन्यास मातीत जातोय. याला बायका किती होत्या पंढरपुरातल्या मालकाला? 16,108. आणि तितक्या भोगून ब्रह्मचारी. बर म्हणायला गिरगावचा बाळ आहे का? देऊतल्या मालकांचं वाक्य आहे, देऊतल्या मालकाचे. भोग भोगोनी ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी. नटधारी शब्द वापरलाय. हो,
आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. कसा काय ब्रह्मचारी होईल तर त्याचा पुरावा आहे. एक सोपा सांगतो तुम्हाला, कळेल रुचेल झेपेल अशा लय अडचणीत हात घालीत नाही इचू निघत असते. बापानं आपलं जिच्यासोबत लग्न लावून दिलंय ती सोडून जगातल्या वयस्कर स्त्रीला माय म्हणायचं आणि कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं. अशी ज्याची मनाची वृत्ती आहे तो नुसता ब्रह्मचारी नसून लाखो ब्रह्मचार्याच्या बरोबरीचा आहे. विधीने काही गोष्टी केल्या, विधीने सेवन विषय त्यागात समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागात समान, विषय त्यागात समान. वा. विधीने सेवन विषय त्यागाते समान. मालकानं दिलेल्या चौकटीत केलेला प्रपंच ब्रह्मचार्यापेक्षा काहीतरी व्याप्तीत. बघा ना 16,108. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला. एक कटाळा ज्याला येईन त्याला खाली बसू द्या चोपदार. उगाच छोटाली लेकर आहेत ते. हो नाही असू द्या. कटाळा येतो ऊन थोडंसं तापलेलं आहे ते पॅन्टीवाल्या करते. विठाला विठाला विठाला. छोट्यांना कशाला त्रास द्यायचा. येतोय अभंगावर. तुम्हाला साधा साधा याचा त्रोटक अर्थ सांगितला. बघा नवलाच्या गोष्टी ऐका, आशीर्वाद द्या तुम्ही. फार काही नवलाच्या गोष्टी येतात. 7व्या अवतारात मुलीनं बापाला सांगितलं, चोपदार बोलू नका तुम्ही, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. विठाला 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 विठाला. मुलीनं बाबाला सांगितलं, वांगीकर आबा, बाबा तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं ना, मग तुम्ही मुलगी विधवा केली. एक काम करा ना बाबा, तुमच्या जावयाला जिवंत करा आणि मुलीचं कुंकू वापस आणा. बापानं नवऱ्याला मारलंय असं नवऱ्यानंच बायकोला सांगितलं. त्या नवऱ्याचं नाव होतं इंद्रजित आणि शेषशाही अनंत भगवंताच्या मुलीचं नाव होतं सुलोचना. लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं होतं. तिनं सहज ते ताटात डोकं घेतलं आणि व्याख्या सांगितली, मालक तुमचे बाबा किती मोठे आहेत. 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या बाबाला. काय वैभव आहे. पाषाण परीस भूमी जाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी. सरळ ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट वंशाचा. किती मोठा रावण. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्र बायका. काय वैभव. एवढे तुमचे बाबा असताना वाचविलं नाही. काय तुमचे एक काका. बलव्याप्तियो जठरानलेषुं भक्षन्ति परजयो सान्नेषु सजायन्ते नाम मौसारेण तद्रुयो. खंड्यानं अन्न खातेत, खंड्यानं मांस खातेत. काय उदर आहे तुमच्या एका काकाचं. ते झोपलेल्याचं नाव काय. कुंभकर्ण. केवढा मोठा काका तुमचा. नाही वाचिलं. तुमचा एक काका नामधारक आहे. कृतात्रेता युगात रावणाच्या लंकेत भजन फार गोड केलं. ते बिभीषणानं केलं. वाटत असेल एक पाहुणा भेटला आमचा, ते म्हणला मी 40 वर्षापासून भजन करतो. सकाळीच भेटला, चहा पाजून वाट लावला, उपरनं गिपरनं दिलं त्याला. पहाट नेमकीच आंघोळ झाली. मी अंग पुसून गंध लाईत होतो तेवढ्यात म्हणला, महाराज आताच काकडा करून आलो. 40 वर्ष झालं सुतक पडलं तरी भजन बंद नाही. एकदा म्हणावं चहा पेता पेता अर्धा चहा बसीत पुन्हा म्हणला. तर मी म्हणलं
राहू द्या पाहुणे राव, भजनासाठीच आपण आलो. देवे दिला देह भजना गोमटा. पण जाऊ द्या, मला सांगितलं पण कोणाला सांगू नका. पुण्य सांगितलं की संपत असते, सत्कर्म सांगितलं की कमी होत असते. हो, पाप सांगत जा उलट कमी होत असते. गुन्हेगारानं कोर्टात गुन्हा कबूल केला की शिक्षा कमी होत असते बरं का. मी काही गेलो नाही पण ऐकलं लोकायचं. आपल्याला जाची वेळ बी येऊ नाही शिंदे काका. कशाला गरज आहे का नाही? कशाला उगं काही काय माणसानं या बा संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं? त्याला मागणं पुढं फुफुटा उडं काही काही गोष्टी गरजच नाही. त्याला कशाला जायचं लुगड्याच्या दुकानात? ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन? कोण घेईन चष्मा? कोणालाच दिसत नाही ना. काय गरज आहे आपल्याला तिथं जायची आहे का नाही? येऊ नये. येत असतो कधी कधी प्रसंग पण येऊ नये. गुन्हा माणसानं प्रांजळपणानं सांगितलं की कमी होत असतोय आणि सत्कर्म जस्त तोंडानं सांगितलं की त्याचं पुण्य कमी होत असतंय. म्या इतकं दिलं, म्या इतकं दिलं. काय 3-3 बाऱ्या सांगायला बापा. 8 किलो कोपनच्या गव्हाच्या चपात्या खाऊ घातल्या. 3 दिवस भजण्याचं पोट दुखत होतं. त्यानं अर्धा किलो तो ववा खाल्ला ते पोट राहण्यासाठी. आणि तरी ते 8 किलो गव्हाचंच इतकं सांगायला. तितक्याचा शिरान, 6 किलो तांदळाचा भातन, 3 छटाक हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची कढीन, ते बी ताक दुसऱ्याचंच होतं. हो, आणि तरी हे चटबू मातीत जाते. हो, सत्कर्म सांगायचं नाही, झाकलं पाहिजे. त्याला सांगितलं राहू द्या. ते म्हणे महाराज पण बघा ना 40 वर्षापासून. आणि त्याच्या म्हशीचा कोठा मागच्या हप्त्यात जळाला. 9 म्हशी मेल्या. गाई लांब होत्या त्याच्यामुळं वाचल्या. 9ला 9 म्हशी मेल्या. तर मी म्हणलं किती म्हशी मेल्या? 9 म्हशी मेल्या महाराज. चहा आठवूनच द्याला. म्हशीचं ध्यान झाल्यावर ते खिसा जरा रिकामा झाला ना. तर मी म्हणलं केवढ्या एकही म्हसड 1.25 लाखाच्या खाली नव्हती महाराज. म्हणलं एक सांगू का? किती वर्षापासून भजन करतात? 40 वर्षापासून. मग तुम्हाला तुमच्या भजनाच्या बळावर म्हशीचा कोठाही जिता नाही आला? बिभीषणानं 19 घरं जळू दिले नाही. ताकद कशाची होती बापू? प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया, नामाचिया प्रतापे सबळ प्रतापे सबळ नामाच्या. मने आती झाला ते शीतळ, तुकामाई झाला तो शीतळ. प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया, नामाचिया प्रतापे सबळ नामाच्या. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ. या प्रतीत पाहायचा नाही अभंगा, नागपूर प्रतीतला पाहायचा. हो, लंकेशी उराले बिभीषणाचे घर, हृदयी सीतावर मानोनिया, हृदयी सीतावर लंकेशी उडले विभीषणाचे घर. हृदयी हृदयी सीतावर लंकेशी उरले बिभीषणाचे घर, हृदयी सीतावर मनोनिया. त्याच्या आधीचा पुरावा. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ भजनाची या. नाम म्हणजे भजनच. काय ताकद. नागपूर प्रतीतला अभंग. एक जण म्हणला महाराज एक शेपक आहे. मी म्हणलं सुंबळ्या गाणे म्हणल्यापेक्षा बरं आहे ना नालाय का? काहीच काय रे म्हणलं. तू काल परवा माळ घातलीस दात पडल्याव चावणं गेल्याव. तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्याचा वास आला तू हांगाचा. आणि तरी महाराजाच्या नाकात काळी घालतो का सुंबळ्या? यम तुला इतका हानीन भडव्या इंचभर जागा ठोणार नाही लाल व्हायची. विठाला विठाला वक्ते बाबा पुरावा सांगत होते. हा वक्ते बाबा सांगायचे. भजनाच्या ताकदीनं महाल जळू द्याला नाही महाराज. एक शपक पण पुरावा सांगतो. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण के कोटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. एकट्या विभीषणाचं घर महाराज जगातला 1 नंबरचा वारकरी जाळू शकत नाही. जगातला 1 नंबरचा वारकरी. मी नाही सांगत, पैठणचे मालक म्हणतात. येऊनी जन्मला मरकट. आता ऐका,
तो वैष्णवा माझी आती श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. माझ्या भाषेत सांगतो, ऐसा भडवा कोण आहे. मारुती रायाला वाईट म्हणण्याची कोणात ताकद आहे? आणि अशा निष्ठावंत व्यक्तीनं घर जाळलं तरी जळालं नाही. बाई सांगते, निष्ठावंत नामधारक तुमचे काका तरी तुम्हाला वाचिलं नाही. माझ्या बापान मरू दिलं नसतं. ते म्हणलं तू ह्यात बापान फुकलंय. मग लक्ष्मणजीला कळालं मी मारलंय. बाप कसं म्हणते, लक्षात आलं मी शेष आहे आणि ही माझी मुलगी आहे, जावाई माझा. मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं, दादा काय लखन, उठावं लागते. नवल सांगते नवल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, लखन काय गरज आहे रावणाचं पोरग उठविण्यात? नाही म्हणे, ते पोरग जरी रावणाचं असेल तरी आपला जावाई आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं मी. कदकद अंतकरण गहिवरून आलं. लखन मोठा अपराध केलास बापा, पण उठितो मी. हे बारीक बारीक वानरायला कळाल्यावर मारुती राहायला सांगितलं. अरे म्हणले, ते आता लोक विरोधात होते पण रात्री ते एकूण एकाला भेटलेत बरं का. राजकारणात असं असतं बरं का. हो बापा, राजकारण ऐक नाही आबा, मोठं राजकारण असतं. आखरीची रात्र वैऱ्याची असते. कोणीकडे सुटकेशी जाते आणि कोणीकडे डबके जाते. आणि काय बदल होईन काय, बापरे बापरे बापरे. पण ते वानर होते, ते गठुडे घेणार नव्हते. इमानदार मतदान केलं फक्त वानरांनी. माणसा इतकी बेमान जात जन्माला याची राहिली. विठाला विठाला मारुतीरायन सांगितलं, अरे ते एकूण एकाला मिळाले. हो म्हणे मिळाले ते एकूण एकाला. वैकुंठवासी माधव महाराज, आजची पुण्यतिथी आहे का म्हणून मी गजर केलता. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर महाराष्ट्रातली पुराणातली एक नंबरचे बादशाह. तितकं पुराण कोणाला पाठ नव्हतं. अद्याप नाही. माधव महाराजांची संगती एका निष्ठावंत वारकऱ्याला लाभली. वैकुंठवासी नामनिष्ठ नामदेव महाराज पठाडे हे त्यांच्या तालमीतलं रत्न होतं. फार मोठी ताकद, अधिकारी होते. आणि त्याच्यानंतर पुराण सांगितलं धर्मभास्कर वक्ते बाबांनी. नाना प्रकारचे निर्वाळे द्यायचे. अधिकारी लोक होऊन गेले महाराष्ट्राला ही दोन माणसं. विठाला 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 काय गोड काल आहे. एका नामनिष्ठाच्या, एका पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले आधार्यू आपल्या मराठवाड्याला लाभलेले वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य माधव महाराज मगर, त्यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. आणि आजच्या पर्वणीवर आजचा काला आहे. हा काला म्हणजे मला तर वाटतं या काल्याच्या प्रसादाची अपेक्षा विटेवरचा मालक सुद्धा करील. कारण इतके अधिकारी होते माधव बाबा. विठाला विठाला मालक सांगायचे, त्यांच्या मुखारविंदातून गोड वाक्य पडायचं. ते म्हणायचे, मारुती रायने विचारलं, प्रभू इंद्रजित जर तुमचा जावाई आहे तर मग रावण कोण आहे? म्हणले विवाही. मग रावण तुमचा विवाही आहे तर मग रावणाची सीता कोण झाली? प्रभू रामचंद्र म्हणले येईन. मग विवाहाने येईन इल पळून न्यावा का? मी नाही म्हणता. हे शोभतंय का तुम्हाला? भगवान म्हणले, हनुमंता जाऊ दे, वादात काय बोलत नाही माणूस, भांडणात काही बोलत आहे, दुष्काळात काही बी खाते का नाही, आंबाड्या घुगऱ्या आणि थोडंसं एकूण एकाच्या बाचाबाचीत झाला असं रागा वैतागात. पण इंद्रजित आमचा जावाई आमच्या पोरीच्या कुंखासाठी उठवायचा आहे. पण ते मारुती आहेत. म्हणले आमच्या सगळ्या वानरायचे कातडे गेले राक्षसायला भांडू भांडू, आणि तुम्ही आता मुख्य माणसं एक झाल्या मधले मेले ना. वरच्याने इकडे तिकडे उड्या टाकल्या, खालच्या कार्यकर्त्याला कळतच नाही कोण्या नदीचं पाणी प्यावा. विठाला विठाला विचारलं प्रभू कसं आहे? पण ते मारुती आहेत. लागलीच उड्डाण केलं. महर्षीच्या आश्रमातून एक पान आणलं, त्याच्यावरला श्लोक पुढे टाकला. बघा, प्रभू रामचंद्रान मान खाली घातली आणि लक्ष्मणाला सांगितलं, पोरीचं कुंकू वापस आणता येत नाही. बाईनं सांगितलं, मालक दादा बाबा काका, काका म्हणजे रामचंद्र, बाबा म्हणजे लखनलालजी. ठीक आहे, तुम्ही जरी नाही माझ्या मालकाला उठिलं तर मी कुंखासोबत जाईल. मग बाई सती गेली बाई, पण कुंकू नाही हलू दिलं. चला, मला सांगायचं एक,
जगाच्या मालकाला स्वतःच्या पोरीचं कुंकू वापस आणता आलं नाही, म्हणजे जावाई उठीता आलं नाही. म्हणजे बंधन कोणाचं होतं? बोलीला वाल्मिक ऐका नवल. आणि पुढच्या अवतारात एका बाईनं ठराविक दिवसापुरत्या भाकरी खाऊ घातल्या. ती बाई महर्षी सांदीपनींची पत्नी होती. आणि त्या बाईचं पोरग समुद्रावर आंघोळीला गेलं आणि बुडालं. आणि प्रभू भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, आता माझं शिक्षण झालं, गुरुजीचं दर्शन घेतलं आणि निघता निघता गुरुमातेचं दर्शन घेतलं, पायावर साष्टांग दंडवत केला. आईसाहेब येतो, डोळ्यात पाणी पाहिलं. म्हणले काय झालं रडायला? काय नाही, तू होता तोपर्यंत पोराचं ध्यान होत नव्हतं रे, पण तू चालल्यावर पोरग दिसणारे, काय करावं? मृतपुत्र जीवविला. दृष्टांत संपला. जावायला उठिलं नाही, पोरीचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद नाही, आणि गुरुचा पुत्र उठिला, यालाच म्हणतात नवल केवड केवडे, नवल केवड केवडे केवडे. मौजे रवळगाव ग्रामस्थांच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांची नावं घेतली असे गृहीत धरा. आणि एवढ्यांचे मला पाठ नाहीत, मला कुठं तुमची ग्रामपंचायत लढवायची? विठाला विठाल. गावात जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. जुनी परंपरा आहे, फार जुनी परंपरा. मी याच परंपरेत एकदा कीर्तनाला आलतो. ॲटोला 100 दिलते, मला 50 दिलते. शंकर बुवा, हा हे काय होते? फार जुनं. मी 3 चाकाचा ॲटो घेऊन येत होतो त्यावेळेला. म्हणजे कल्पना करा बाहेरून आलेल्या लोकांना किती जुनी परंपरा आहे. खूप जुनी परंपरा आहे. भगवान गोंदेश्वराचं अधिष्ठान आहे, आदिशक्ती जगदंबेचं अधिष्ठान आहे, मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. अशा परमपावन अधिष्ठानानं पुनीत असलेल्या या मातीतल्या ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि आजचं प्रसादाचं कीर्तन माझ्याकडे आलं. उपस्थित आदरणीय ऋषितुल्य, माझ्या अंतकरणात ज्यांना बघत असताना माझ्याही अंतकरणात गोडसा ओलावा निर्माण होतो आणि मी त्यांना ऋषितुल्य समजून, भीष्मतुल्य समजून प्रणाम करतो. असे आदरणीय आमचे सीताराम बाबा आहेत, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. गावातील अजून एक नाविन्य, ज्ञानेश्वरीचा प्रचंड व्यासंग ज्यांच्याकडे आहे, गाढ्याभ्यासक ज्ञानेश्वरीचे आदरणीय सारंगधर बाबा, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. हे प्रसिद्धी प्रमुख आहेत, यांनाही धन्यवाद प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्मकार्य करता, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करता एवढा वेळ काढून तुम्ही आलात. मी वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण मी करतो नवल नाही. 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं, किती जरी वक्ता अभ्यासू असेल तरी पण समोर बसलेला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. तुमच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. चारवाकांचा प्रश्न आहे, सगळे दुःखी आहेत का? होय. राजा दुखिया, प्रजा दुखिया. ज्याला खुर्च्यावर बशिलंय का ते बी दुःखी येतं. ते बी पासा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत. हो, त्याला सुद्धा सुख नाही. ते आता चंद्रावर असले की त्याला वाटते उद्या मी मंगळावर जावा, म्हणजे पुढची साखळी त्यानं पकडलेलीच आहेत. ते काही सुखी नाहीत.
म्हणजे राजाही दुखी आहे आणि प्रजा तर मग पहिलीच ती एका फांदीवर बसतच नाही. प्रजाही दुःखी, राजाही दुःखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तोही दुःखी आहे. जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाय. चारवाक फार हरामखोर असतात, भडवी असतात, नालायक असतात, बुजदिल असतात. या चारवाकांनी प्रश्न केला नामदेवरायला, महाराज संसारिक माणसांना काही गोष्टीची प्राप्ती असल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय का? नामदेवरायांनी सांगितलं अद्याप नाही. त्या सुखासाठी त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुखच बघावं लागेल तर ते सुख प्राप्त होईल. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये का? ही भंगिरी आपल्याच जन्माला येतात हरामखोर, आपल्यासारखी राहतात, आपलंच खातात आणि आपलीच वाभडे काढतात. ह्या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. विठाला आणि चारवाकांनी श्रुतीच्या समोर प्रश्न मांडला. हे श्रुती ग, चारवाक म्हणतात मला असं वाटतंय माणसाकडे पैसे शिल्लक असल्यावर त्याला सुख प्राप्त होत असेल. श्रुतीनं सांगितलं मी संतांकडनं ऐकलं रे बाळा की पैशानेही सुख प्राप्त होत नाही. पैशानं जर सुख प्राप्त झालं असतं तर रावण सुखी झाला असता. रावणाची एक चौकट ऐकल्यावर 13-12 खासदार होता येते. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? एक चौकट, अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे, 7 कोटी. त्याला 80,000 बायका होत्या. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवाडाकडून चलती भितडाकडं. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. हुशार बायका 80,000, 1,00,000 पोरं, 1,00,000 नातू, 80,000 सासरे. सासा नाहीच सांगता येणार, कारण जावायनं 80,000 बायका केल्या म्हणल्यावर सासरा 11 तर करीन ना. कवाच रावण उभा राहिल्यावर पडत नव्हता. एवढा श्रीमंत पण नाही पैशानं सुख भेटलं. तर आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. आपल्याकडचे पैसे म्हणजे शेळीचं शेपूट आहे. माझ्या सगट इथं बसलेला एकही माणूस रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचा नव्हता. मी पण आलो बरं का त्याच्यात. तुम्हाला म्हणल्यावर जरा राग येईल, मी पण त्याच्यात आलो. एवढा श्रीमंत रावण. आपली तर श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठीवरली माशी उठत नाही, ती तर जातच नाही ती. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. मग ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना 2:18 पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू आपटू हाणलाय, तर आपल्याकडे टोपलं भर पैसे असल्यावर सुख मिळेल? मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्षण आहे. विठाला विठाला. एक जण म्हणला राजा झाल्यावर सुख होतंय. त्याला म्हणलं सांग राजा म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य का सीताराम बाबा? नाही. ते म्हणला सर्वोच्च राजा. म्हणलं तोही शब्द वापस घे. ज्याच्या गाडीला 222 दिवे, देवळगावकर 222 पद एकट्याच मंत्र्याला, कोणाची मायविली तितकी पद घ्याला, 222 पद. त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एकही कारभार हालत नाही. त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली, 6 दिवस सूर्यच दिसला नाही. होतं का नाही काल 5-6 दिवस आभाळनानं? त्याचं नाव इंद्र. 222 दिवे ज्याच्या गाडीला, ऐरावत हत्तीला. किती मोठा किती मोठा किती मोठा. त्यालाही सुख प्राप्त झालं नाही, राजालाही सुख नाही. एक जण म्हणला 10-5 पोरं असे दामधट असले की सुख भेटते. म्हणलं वळई दाबायची काय? पोरं दामदाट करणं म्हणजे वळई दाबी तू काय? नाही. चित्रकेतूला सीताराम बाबा 1 कोटी होते, बायका 1 कोटी होत्या. 1 कोटी बायका. 2-4 पुस्तक वाचिले. म्हणले हे कशात असतंय? तू मानितच नाही सुंबळ्या. पाहावे पुराणी विचारून. तू कोण आहे मान्य करते? तू एकटा मानित नाही, तू कोण विचारते नालाय का? विठाला विठाला. 100 पुत्र गांधारीला, तरी सुख प्राप्त झालं नाही. बाहुबळानं सुख नाही, संपत्तीनं सुख नाही, सत्तेनं सुख नाही. विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा
काही काही म्हणतात मी गाथा पाठ केला, मग हाणतू का आम्हाला? एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग घाला आमच्या अंगावर गाडी. एक जण म्हणला मला ग्रंथ पाठ आहेत. विश्वातला शिक्षण महर्षी सांदीपनी. किती विद्वान सीताराम बाबा, पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला, महर्षी सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. तितका विद्वान असेल का कोणी? पण त्यांचंही पोरग समुद्रात बुडून मेलं. नाही सुख, नाही सुख, नाही सुख, नाही सुख. कसं सुख प्राप्त होईल? सुखच जर पाहायचं असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबरायसारखा ज्ञानी विश्वात कोणी नाही. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान, किती 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 विद्वान, किती भाषा तर 56 येत होत्या. 1-2 भाषा ज्याला येतात का ते बाहेरगावी नोकरीला असल्यावर गावात आल्यावर रानात काम करणाऱ्याला इंग्रजीत बोलत आहेत. आणायला पाहिजे. अरे तू ते ना एकाच वड्याचं वान्यरावानी वाकून पाणी पिलंस, आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांना इंग्रजीत बोलतो. मूर्खपणाचं टोक आहे ना. माझ्यासोबत एक शिकलं, BA झालं, त्याला 72,000 पगार आहे. गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, गुड नाईट असं म्हणत होतं. मला काही कळत नव्हतं, मी 7वी शिकेल होतो, एवढं काही ज्ञान नव्हतं. पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे? 72,000. 71,000ची पेत होतं महिन्याला. आणि ते 1000 रुपये काढता येत नाहीत म्हणून खात्यावर ठेवत होते. आणि ते मी त्याच्यासारखे विशिक अवताल जुपिन, ते मला इंग्रजीत बोलत होतं. विठाला विठाला म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही. ज्ञानोबरायसारखं विद्वान नाही. भाषा 56 येत होत्या. तरी पण ज्ञानोबरायांनी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, काय ताकद आहे महाराज. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात. हे बुद्धिमाते, विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहिलं ग, पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठंच सुख नाही. सुख झाले हो साजनी म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्यावर सुख प्राप्त होते. पाहिली वेद लावी बैशे जीवी जडोनी, पाहिल्याबरोबर वेद लागतात. इतकं रूप, इतकं रूप, इतकं पाहता श्रीमुख, सुखावले सुख डोळियाची भूक. पाहता श्रीमुख, सुखावले सुख डोळियाची भूक. नवजे माझ्या, मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते, इतकी त्या मुखात ताकद आहे. श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही. श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही, दुसरीचे फुलं. ही शेपुडीचा अवतार. त्या बाईन झाड लावलं, पाणी घातलं, आणि ही सकाळी 4ला उठली आणि तिचे फुलं वरबळडे महादेवाच्या अंगावर टाकले. माई पूजा झाली. चोर सोसायटीचे अध्यक्ष बाई तू. तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना. तू पाणी घातलं नाही, झाड लावलं नाही, तिचे चोरून. अशी नाही श्रुती. श्रुती कोण?
महाराज वेदाईजीच ऐकल्याच्या नंतर स्तब्ध होते, तिला श्रुती म्हणतात. आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला, नामदेवराय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता की त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते, असं का 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 कशावर कशावर? ऐका त्या रूपात किती ताकद आहे. एक पोरग झोपलेले, सीताराम बाबा आईनं उठिलं उठत नाही, बापानं उठिलं उठत नाही, बहिणीनं उठिलं उठत नाही, भावानं उठिलं उठत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवाज द्यायला उठत नाही, झोपलेलं नाही, पांघरून घेतलं अंगावर. वडिलाचा चेहरा नाराज झाला, दुःखाची निवृत्ती सांगतोय. काय ताकद आहे त्या मुखात. बाप एकाकडे कामाला होता, ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता, चांगला मालक होता. आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हता, चांगला मालक. पाहिलं रावसाहेब जी आदरान बोलत होते बरं माणसं. पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरीबाला सुद्धा आदरानं बोलत होते. आता जरा जोरा पैसे झाले ना, ह्या भडव्याच्या जीबाला आंबत्यात. ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का, ती द्वारकाबाईला, काशीबाईला, अंतिकाबाईला अंतिकी म्हणीन, चंफाबाईला चंफी म्हणीन. त्या गळ्यातल्या एकदानीमुळं जरशा दागिन्यामुळं. आणि 2-3 महिन्याला नवऱ्यानं पुन्हा सोनाराची तर कोचलेन खताच्या थैल्या आणल्या, घेतल्या घागरमाळा काढून. हे असं जरा जुरा आलं ना, असे कोणाला कोपर खेळ्या नाही आणल्या पाहिजे, जरा हिशोबात राहिलं पाहिजे. फार हुशार होती श्रुती. मालकाने आवाज दिला, रावसाहेब जी 2 दिवस झालं चेहरा पडलाय तुमचा. जी मालक. काय झालं? मुलगा 2 दिवस झालं उठत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, त्या काळातला 500 एकरचा मालक, काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, भारदस्त माणूस, वजनदार, गड्याच्या घरी गेला. आवाज दिला, रामभाऊ जी कुठे मुलगा? एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं. झोपलेलं आहे. आवाज दिला, उठत नव्हतं पण स्पुंदून रडत होतं. मानेखाली हात घातले. अरे काय, कशा करता रडतोस तू? काय का? दुःखाची निवृत्ती सांगतोय. रूपात ताकद पा किती. लाल बुंद डोळे झाले होते, रडून रडून पापण्याच्या कडा लाल झालत्या. काय झालं रे? काय? काही नाही. मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं, त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही. का रे? का होत नाही? पैशानं तू गरीब असशील, मी पैशानं मोठा आहे, पण माझ्या भावकीत नाहीस. मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन. नाही म्हणे, मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही, पुरुषार्थहीन होता. पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला पण पुरुषार्थ दिला नव्हता. हे त्या दिवशी आईला कळालं, त्या दिवशी वडिलाला कळालं, त्या दिवशी भावाला कळालं, त्या दिवशी बहिणीला कळालं, त्या दिवशी नातेवाईकाला कळालं, त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं. प्रत्येकजण त्याच्या बाजूनं नाक वाकडं करत होता. आईच्या तोंडातून वाक्य पडलं, तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं. बाप इतका सात्विक विचाराचा होता, पण तोही बाप विरोधात गेला. त्यानं सांगितलं, काय रे, आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास. भारदस्त व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं, सांत्वन केलं. राजा, तू काही काळजी करू नकोस. बघा ना म्हणे मालक, आईसुद्धा किंमत देत नाही, वडील किंमत देत नाही, बहीणसुद्धा माझ्याकडं बघना, भाऊसुद्धा मला नीट बोलना, मित्र तर फार लांबची लोक आहेत, कोण बोलणार आहे मला? तू काय काळजी करू नको. अरे, जी लोक तुला मानित नाहीत का, हे एके दिवशी मरणार आहेत. हे मरके, ते मरके, ते मरके, हे जळणार आहे एके दिवशी 10-5 क्विंटल सरपणात. अरे, ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा. मी सांगतोय असं काम कर. काय करावं लागेल? आज सप्तमी आहे, आपल्याला निघायचंय. आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं,
सोप्या वाक्यात सांगतो, तो मुलगा तृतीयपंथी होता. याच्याही पलीकडे कळालं नसेल तर सांगतो, तो टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा होता. तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायातले आदर्श व्यक्तीसोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला. गरुड पारापर्यंत आले. आता गरुड पार नाही, मागेच खांदलाय. आता फक्त आपण नुसता अभंगात म्हणायचा. त्या गरुड पारापर्यंत आले आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, अरे राजा, तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाहे एकदा, बघ एकदा डोळे भरून याच्याकडे बघ बघ. प्रसन्न अंतकरणाने पाहिलं. तुम्हाला एक सांगू का, देव पाहण्यासाठी अंतकरण शुद्ध लागतंय. हे काही लोकांना वाटतं मी पूजा करतो. आमची इथं एक बाई 1.5 घंटा हरिपाठ वाचित होती आणि सासूला भाकर देत नव्हती. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडलं. हो, 7-8 जण खोरे घेऊन गेले तर तंगड एकाच्या हातात आलं, झिपऱ्या एकाच्या हातात आल्या, 2-3 तुकडे झाले तिचे. आणि 1.5 घंटा हरिपाठ वाचत होती आणि सासूला नाही. आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती. हो, ती मेल्यावर 9 बाया मेल्या, दिवस झाला नाही तिचा, इतकी नालायक होती. काय करायची असली माणसं देव करीत. एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना चप्पलचं जात होतं आणि तिथून आल्यावर त्या चप्पलानं म्हातारीला हानीत होतं. चंद्रभागेत खड्डा करून जरी याला पुरलं या भडव्याला तरी याला मोक्ष मिळेल का? फार सोपं परमार्थ आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही, रोज सकाळी नवऱ्याच्या एकदा पडायचं. जी बाई कीर्तनाला येताना नवऱ्याच्या पाया पडून येते तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि नवऱ्याच्या पडत नाही, महाराजाच्या पडती, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी. तरी आज काहीच बोलू नाही. आज जिबेल लय काटा लावलाय परिसरातले. नाही गिरगावकर धुपण आहे, विढाला विढाला. एक जण म्हणला, महाराज इतके कडक बोतल्यावर कीर्तन कोण गेले? अरे जाय सुंबळ्या, हाऊद भरलेला आहे पठ्ठ्याचा पैशानं, रिकामा बी होत नाही, त्याला पाईप आहे, तू सांभाळ. विठाला विठाला. सीताराम बाबा, लोकाला आवडतं असं कीर्तन करायचंच नाही, मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं. हे तर आपल्याला साडी नेसून नाचित. एक जण म्हणला, महाराज कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तनात झकास विषय असतो का? कीर्तनात जो सटाक्या सांगील त्या भडव्याला यम लाल होऊस तर हानील. आणि याला जो कोणी पाकिट देईल त्याही हरामखोराला नरकात टाकील. विठाला विठाला. मालकाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू का, 22च्या 45च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्याने आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पड जा. कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही. महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला. नाही, पंढरपुरातला मालक बायोडाटा पाहतो सीताराम बाबा. आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायोडाटा बघतो आणि त्या बायोडाट्यात एकच बघतो, हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही. हे किती महाराजाच्या थैल्या उचलू तू त्याच्यापेक्षा आईवडिलाचं दर्शन घेतो का नाही. त्या भडव्याला पंढरपुरातला मालक मानत नाही. शास्त्र आहे, पंढरपुरात गेल्यावर 360 तीर्थाचं स्नान घडतंय. पाहता देऊळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. 360 तीर्थे असं नाही, तिथं खूप आहेत. पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भित्त बघितली की 360 तीर्थ प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे आणि जे का जाण माता पितरे नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? माय बापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन, सर्व तीर्थाचं. इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात. फुटक्या कानाचा भाग आहे आपला, भंगिऱ्याचा ऐकतो. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविल इतका मोठा आहे सीताराम बाबा.
तरी भंगिऱ्याचं ऐकत. एक दिवशी आमच्या गावाकडे गेलो मी. माझं वय लहान असलं पण नात्याने एक पोरगी आमची सून लागत होती. मोठा वाडा आहे जरा. ती आली, दर्शन घेतलं. तिच्याला म्हणलं बस न ग. नको म्हणे महाराज. आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला, तिला दिला, पण तिने उभ्यानंच घेतला. पण माझ्याकडे पाठ केली आणि भितडाकडे तोंड करून घेतला तिनं. जुन्या काळातल्या बायका जरशा जपत होत्या आणि तिला माहिती नाही लई गी नाही, त्याच्यामुळे तिने माझ्याकडे पाठ केली आणि भिंतीकडे तोंड करून घेतला. तितकी जपली. मी काही बोललो नाही. पण ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं, म्हणलं जीजी ती उभ्यानं कसं काय चहा पिली? नाही, तिला आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही. हे कोण्या महाराजांनी सांगितलं? ते हरामखोरानं आहे का शास्त्रात, पुराणात, वेदात, गाथ्यात, ज्ञानेश्वरीत? याची भंगिरी उपास धरता काय बी. पिपाणी व्रत तुम्हाला नसेल सीताराम बाबा. तुम्हाला काय माहिती मागणं पुढं फुफुटा उड. सोमेश्वर भगवान छत्रपती शिवाजी महाराज सद्गुरु जोग महाराज. पिपाणी व्रत. जर पुढची पाणी पी म्हणली तर प्याच. मरून जातान मरून असे उपास नकोय. चला, सर्वात मोठी साधना आपल्या घरातल्या लोकांना जोपासण्यात आहे. प्रसन्न अंतकरणाने विटेवरचा मालक पाहिला. इथपर्यंत आलतो ना. प्रसन्न अंतकरणाने. मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. ताण घेत जाऊ नका. तुम्हाला वाटलं असेल हे घसरलं. हौदात हात घालायचाच नाही गिरगावकराच्या. विठाला विठाला ए असं पाय, असं पाय, पाहता पाहणे सारोनिया. असं पाय की बघायचंच काम नाही. प्रसन्नपणाने देव पाहला. सीताराम बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेल्या. घरी आले. गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक गावात नकोय, लोक हसतील. नाहीत हसत. चल तू आता बघायचं नाही त्यांच्याकडं. बघायचं नाही. नाही मला हसतील. नाही बघायचं. तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना. महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही. नालायकांचं बघायचं नाही. हरामखोरांचं पाहायचं नाही. हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे. हत्ती रस्त्यानं चालला. सीताराम बाबा 7-8 कुत्रे भुकू लागले. हत्तीला 7-8 कुत्रे भुकू लागले आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली, दादा तू कसा येड्यावानी वागवतो रे, पाय ना तुला किती भुकायलेत. तर हत्ती म्हणला, जीजी. चिमणीला हत्ती म्हणला, जीजी तू काय ताण घेऊ नको. बापा कसा ताण घेऊ, वाव करायलेत त्याचे दात पाय ना, काय कुत्रे भुकायलेत तुला. ते म्हणला, जीजी तुला एक सांगू का, हे नुसते भुकत येत, याच्यातलं एकही मला डसत नाही. काऊन रे बापा? जीजी हे मला डसलं ना, माझी त्वचा इतकी कडक आहे, यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत आणि हे बोचरे होऊन घरी जातात. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी. मालक सांगतात, मालक होऊन हिमपुटी दुःख पावे. किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुळ होऊन बोंबलत घरी जातात. तू कशाला ताण घेतो? हे ओरडणार आहेत लोक, काय नाही हे आरडत राहतात, तू काय चिंता करू नकोस. विश्वाच्या मालकाने तुला मानावं, कायमचं तुझं दुःख जावं इतकं मोठं तुला करतोय. फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राह. आणि योग असा आला, विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली, माझ्यासोबत भजन करत जाय, माझ्यासोबत भजन करत जाय. घ्या बाहेर न्या. जा उठा पटकन. ते ऐकत नसतं लेकरू.
नाही तसं ऐकतच नसतं ते, लेकरू येईन ते. आम्ही लहानपणी त्याच्यासारखेच होतो. नाही आता नाही. विडाला विडाला हा बाहेर थांबा. विढाला 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 निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं. ते पथ्य म्हणजे भजनाचं होतं. जीवनभर भजन केलं. सीताराम बाबा ज्यानं पंढरपुरातला मालक दाखिला का ते जायला टेकलं. जाता जाता सांगितलं, अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस. आता रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक जांभाई खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे, याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाचं स्मरण करत जाय, तुझं कल्याण होईल. सांगणारी व्यक्ती गेली. बघता बघता कालांतरानं हा तृतीयपंथी सुद्धा गेला. टोल नाक्यावर टाळ्या वाजिणारा हाई गेला, हाई गेला. सुख किती प्राप्त होते पहा पुढे. ज्यानं मार्गाला लावला, ज्याने विठ्ठल दाखवला, ज्याने विटेवरचा बाप दाखविला, ज्यानं विश्वाचा मालक दाखविला, त्याला वैकुंठात अधिष्ठान आणि बाजूच्या खुर्चीवर याला अधिष्ठान. कडकडाटून मिठी मारली. दादा मला ही जागा प्राप्त होते. अरे कधीच प्राप्त झाली तुला, कधीच. फक्त मी तुला सांगितलं नव्हतं. आनंदाचे अश्रू आले सीताराम बाबा, पण 5-10 मिनिटानं दुःखाचे अश्रू आले. व्यक्तीने विचारलं, आता कसलं रडतोस? दुःखानं रडतोय. का का? मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झालंय असं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहीतच नाही. ते मला क्लिंबे म्हणत असतील, ते मला नपुसक म्हणत असतील, ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील. नाही म्हणे, नाही 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 नाही. महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार आहेत. एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा. सकाळच्या काकड्यात नाव घातलं. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पाये, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. एक महाराज म्हणला, मी हा अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला, बेट्या खालून फुकीन, खालून खालून फुकीन, खालून. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेती ही तेने वंदे केली. हा, एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या, खालचे बडवे किती बोंबलू द्या. सांगा तुम्ही मान देताल? हे लोक देतील मान तृतीयपंथीला? मानताल तुम्ही त्या बिचाऱ्यांना? नाही. पण जगातला प्रचंड जरी विद्वान असेल, व्यासोक्ती भयस्थितायाम शुकाव्याप्ती ती जायते, पाराशरमिद्य गत्वानाम वैष्णवा पूज जायते नाम, नैवम गिरगावकर लिखितम. व्यास पाराशर सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात. कल्पना करा, तुम्हा आम्हाला किती सुख प्राप्त झालं असेल, किती
फार काय झाला, आपण पोट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन म्हातारं मेलं तर फारच झालं. पोट्ट बैठकीत खापक्या फोटो लाईन. याच्या व्यतिरिक्त काय करीन? 1-2 वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन. कालांतरानं हे मेल्यावर याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांड्यात फेकून देईल. समाध्या खांद्यात काय काय नालाय काय ना पाहिलं नाहीत का आपण? पण चंद्र सूर्य येतोपर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जातंय. सीताराम बाबा सामान्य सुख आहे आणि सुख कशाने प्राप्त झालंय तर पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे तृतीय पंथ्याचं दुःख जातं, सुख पदरात पडतंय. सीताराम बाबा अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला अवडंबरी नाही कळणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी. हे कळतं ना? हे कळतं? किती किंमत देताल तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळीत कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते